तर नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग एकदम तडकता फडकता ब्लॉग आहे। आजच्या ब्लॉग मध्ये एकदम स्पेशालिटी आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा। आवडल्यास तर ब्लॉगला लाईक शेअर कमेंट नक्की करा। चला सबस्क्राईब करा। चला बघू आपण ब्लॉग मध्ये काय घडते। तर आता आम्ही चाललोय खाली शूट साठी। तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये काय होते। A few moments later. तर गाईज आता आम्ही चाललोय शूट साठी रोडला चाललोय। आता आजच्या ब्लॉगची थीम आहे की आज 5 डेअर मी रोशनीला देणार आहे आणि 5 डेअर रोशनी मला देणार आहे। मस्त प्लॅन आहे। तर बघूया रोशनी काय डेअर देते आणि मी तिला काय डेअर देते बघू या। तर गाईज आमच्या मध्ये आता भांडण लागली होती की पहिलं कोण डेअर देणार आहे, ती देणार की मी देणार। त्यासाठी आम्ही एक सोल्युशन काढलंय की स्टोन पेपर सीझर। तर बघूया कोण कोणाला डेअर देते। चल 1 2 3 स्टार्ट। स्टोन पेपर सीझर। मी जिंकले म्हणजे मी रोशनीला डेअर देणार आहे। तर गाईज रोशनीसाठी पहिला डेअर हा आहे की तिने एक झाडू घ्यायचा आणि इथला अर्धा रोड तरी झाडून दाखवायचा। नहीं सर, वो आपका काम है, मेरा। तर बघूया रोशनीला जमते का आणि ती तो डेअर पूर्ण करते का। तर बघूया आता रोशनीला झाडू भेटलेला आहे। तर बघूया आपण ती कशी झाडते। घे पटकन चल। तिला आता अख्खा अर्धा रोडच झाडायला लावलाय। बिचारी समाजसेवा करतीये। A few moments later. तर गाईज रोशनीने तिचा पहिला डेअर कम्प्लीट केलेला आहे। तर आता आपण तिला दुसरा डेअर देऊया। दुसरा डेअर काय असेल सांग। 2000 years later. ऍक्च्युली गाईज रोशनीला सायकल येत आहे। आपण तिला सायकल चालवायचा एक डेअर देऊ, बघू ती कम्प्लीट करते का। रोशनी इकडे ये। सायकल चालवायच्या नावाने लांब पळून गेली बघा ही। आता बघूया ती कशी सायकल चालवती का, सायकलीलाच आपटती का ती आपटती नक्की बघूया। फायनली आम्हाला सायकल सापडलेली आहे। तर बघूया चला रोशनी घ्या चालवायला। बंद करा ते। नाही 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 चल चल ऑन। हमारे यहाँ ऐसा ही होता है। राहणार आहे नको पर गाईस रोशनी तिला सायकल येत नाही। ती म्हणते तू चालून दाखव। तर मी पहिले चालून दाखवतेय। बघू लय दिवस झाले मी पण चालवलेली नाहीये, मला काही माहित नाही मला जमेल की नाही। तरी आपण ट्राय नक्की करूया फक्त तुमच्यासाठी। तर गाईस तनुष्काला सायकल सापडलेली आहे, ती आता ट्रायल सायकल चालून दाखवते नक्की मला जमती का नाही बघूया आपण। आणि मागचे काका आपल्याला रिस्पॉन्स देते। A few moments later. तर गाईस ती लांब पर्यंत गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता। दिसत नाही ती गाईस आपण तनुष्काचा आन्सर पाहू। तिला सायकल चालवून कसं वाटलं। मला तर खूप छान सायकल चालवली, मला अजिबात लागलं नाही, अजिबात लागलंच नाही। बिचारीची चप्पल तिथं सुटली आणि ती म्हणती लागलंच नाही। काय पद्धत आहे का। तर बघूया गाईस आता रोशनी कशी सायकल चालव। माझ्याकडून हे डेअर कम्प्लीट नाही होऊ शकत, कारण की तुम्ही तिथं पाहू शकता तिथं माणसे बसलेली आहेत, तिथं बघतात आपल्याला। मग ते कोणत्या नजरेने पाहू शकतात, चांगल्या वाईट कोणत्या नजरेने। मग त्याच्याबद्दल मी माझ्या ह्याच्याने काही हे घेऊ शकत नाही। आणि गाईस तिला पण सायकल चालवता येत नाही। गाईस मला येत होती पण 3 वर्ष झालं अजूनपर्यंत मी सायकलला हात नाही लावलं। तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया मग। तर गाईज रोशनी हा डेअर हारलेली आहे कम्प्लिटली। तर ती जितके डेअर हारल तितके तिला काहीतरी करावं लागणार आहे। तर बघूया आपण तिला काय करायला देतोय। तर गाईज रोशनीचा तिसरा ब्लॉग आहे। रोशनीची मम्मी ऍक्च्युली झोपलेली आहे, तर रोशनीच्या मम्मीच्या कानात तिला फक्त एकदा ओरडून यायचंय। तर बघूया रोशनी करते की नाही। चला उठ ना, 3 वर्ष बघितलं ऐकलं ना। तर गाईज दुसरा डे कम्प्लीट झालेला आहे, सक्सेसफुल झाला। तर गाईज रोशनीसाठी आता आपण चौथा व्लॉग द्यायचा आहे। तर रोशनीसाठी चौथा व्लॉग असा आहे की तो रोड दिसतोय तुम्हाला, तो रोड तिथं रोशनीने काय करायचंय तिथं जाऊन फक्त असं थांबायचंय। तर बघू आपण लोकांचे रिस्पॉन्स काय असतात ते। चलो तर गाईज या काकू आपल्याला भेटलेले आहेत। काकू हाय करा। हाय चलो काकू काय भेटूया परत।
तर गाईज हा सर्कल दिसतोय त्या सर्कल मध्ये रोशनीला मी एक पोज करून थांबायला लावलंय. तर बघूया आपण लोकांचे पण रिॲक्शन. चल 1 2 3 चल. करेक्ट 1 मिनिटापर्यंत तुला कसं थांबायचंय. चलो